नमस्कार मित्रांनो, जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन रेल्वेमधून लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट ज्याला आपण ट्रेन ड्रायव्हर असं म्हणतो, या पदासाठी मित्रांनो लवकरच रिक्रुटमेंटची जाहिरात प्रसिद्ध होईल. मित्रांनो, इंडियन रेल्वेची ज्यावेळेस जाहिरात येत असते, जाहिरात येण्याच्या अगोदर त्यांची तयारी सुरू असते, त्याबद्दलचं एक परिपत्रक किंवा तशा पद्धतीची तयारी दाखवणारं मित्रांनो एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणजे लोको पायलट हे जे पद आहे मित्रांनो, त्या पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. काय चेंजेस आहेत मित्रांनो ते आपण पाहणार आहोत. ते परिपत्रक ऑफिशियली वेबसाईटवरती देखील जारी करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो याची जाहिरात येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये कधीही प्रसिद्ध होऊ शकते. जशी जाहिरात येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. तर बघूया डिटेलमध्ये आपण अगोदर परिपत्रक मित्रांनो आणि लोको पायलट या पदाबद्दलची संपूर्ण माहिती. ऑफिशियल परिपत्रक जे आहे मित्रांनो indianrailways.gov.in या वेब संकेतस्थळावर आल्यावरती तुम्हाला इथं मित्रांनो अबाउट इंडियन रेल्वेजवरती क्लिक करायचं आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो कॉर्पोरेट व्ह्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला रेल्वे बोर्ड आणि डिरेक्टरीज याच्यावरती क्लिक करायचं आहे. पहा, त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व डिरेक्टरीज ओपन होतील, डिपार्टमेंट ओपन होतील. याच्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट हे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. इथं जी तुमची रिक्रुटमेंट सर्क्युलर्स असतात मित्रांनो, ENG सेकंड हे जे सर्क्युलर्स याच्यामध्ये येतात ते लोको पायलट संदर्भी पदभरतीबद्दल येतात. इथं मित्रांनो पहिलंच सर्क्युलर तुम्हाला पाहायला भेटेल. पहा, ज्याच्यामध्ये 11/12/2023 हे ऑफिशियल वेबसाईटवरती इथं प्रसिद्ध झालेलं आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं, इथं ते डाउनलोड करण्याचंही ऑप्शन आहे. पहा, इथं जर याच्यावरती हे सर्क्युलर नंबरवरती क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक PDF फाईल ऑफिशियली याची ओपन होईल. आता मित्रांनो याच्यामध्ये जी PDF फाईल दिलेली आहे त्याची माहिती आपण पाहूयात. त्याच्या अगोदर लोको पायलटची जी मित्रांनो पूर्ण माहिती आहे ती पाहणार आहोत. ती PDF फाईल जी त्यांनी अपलोड केलेली ती कशा संदर्भात आहे पहा. क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग मिनिमम प्रिस्क्रिप्टेड एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट. डायरेक्ट रिक्रुटमेंट याचा अर्थ काय होतो मित्रांनो, परमनंट सरळ सेवेप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतो की सरळ सेवेची भरती. तसंच मित्रांनो इथं काय म्हणलं जातं, डायरेक्ट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट लेवल 2. तर क्लॅरिफिकेशन आलेलं आहे त्याच्यावरती की काय एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवायचं आहे. तर मित्रांनो यांची प्रोसेस सुरू झालेली आहे रिक्रुटमेंटसाठी. याची जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकतात. तर बघा, ही PDF फाईल देखील तुमच्यासमोर ओपन झालेली आहे, जे की 11/12/2023 आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवरनं ही PDF फाईल मित्रांनो डाउनलोड तुमच्यासमोर केलेली आहे. तर याच्यामध्ये म्हटलं की क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग मिनिमम प्रिस्क्रिप्टेड एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट असिस्टंट लोको पायलट ALP असिस्टंट लोको पायलट, ज्याला आपण ट्रेन ड्रायव्हर देखील असं म्हणतो मित्रांनो. लोको पायलट याच्यामध्ये विविध ट्रेन ड्रायव्हरचे प्रकार असतात, लोको पायलटचे प्रकार असतात मित्रांनो. ते तुम्हाला पुढे सर्व सांगणार आहे मी. तर याच्यामध्ये मित्रांनो जर पाहिलं तर 3 नंबरचं जे पेज आहे याच्यावरती पहा मित्रांनो, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ठेवायचं त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर याची रिक्रुटमेंट मित्रांनो प्रोसेस लवकरच सुरू होऊ शकते, कारण की याच्यामध्ये जी अगोदरची यांची प्रोसेस असते जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशन, वॅकेन्सी मॅट्रिक्सबद्दल, तर हे सर्व चालू झालेलं आहे. आता बघा मित्रांनो, 2018 मध्ये किती जागा होत्या आणि 2023 मध्ये किती जागांची भरती येऊ शकते. किती जागा असतील 2023 मध्ये त्या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं नाही, फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल दिलेलं आहे. जाहिरात कधी येईल तेही दिलेलं नाही. मी का अंदाजित माहिती तुम्हाला सांगतोय. तर बघा, 29,000 पेक्षा जास्त पोस्ट 2023 साठी असू शकतात मित्रांनो. 2018चा हा चार्ट मी तुम्हाला त्यासाठी दाखवलेला आहे की 2018 मध्ये 26,000 जागांसाठी ही जाहिरात आली होती 2018 मध्ये. तर याच्यापेक्षा मित्रांनो जागा वाढलेल्याच असतील अजून. एक माझ्या अंदाजे सांगितले तुम्हाला, टेंटेटिव्हली 29,000 पेक्षा जास्त पोस्ट असू शकतात. या ठिकाणी पाहू शकता ही जी कशा पद्धतीने पोस्ट येतात पहा, जसं की UR, SC ST OBC या सर्वांसाठी वॅकेन्सी असतात. आणि इथं मित्रांनो रेल्वे लिहिलेलं असतं. WR म्हणजे वेस्टर्न रेल्वे, त्यानंतर नॉर्थर्न वेस्टर्न रेल्वे, नॉर्थर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वॅकेन्सीज मित्रांनो निघतात. याची माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो जी मुंबई रेल्वे आहे किंवा आपल्या या ठिकाणी जेवढे पण या ठिकाणी रेल्वे सेंटर्स आहेत तिथं जागा असणार आहेत. सर्वच या ठिकाणी मित्रांनो जागा असतात. सर्व ठिकाणी पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी ही भरती असते. ठीक आहे. तर हे 2018चं तुम्हाला मी दाखवलं. आता लोको पायलट रेल्वे ड्रायव्हर मित्रांनो जी असतो त्यासाठी पगार वगैरे किती असतो, पूर्ण परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असतो. याच्यामध्ये तुम्हाला सर्व अलाउन्सेस असतात. इन हँड सॅलरीज तुमची प्रत्येक पहिल्या महिन्यातच मित्रांनो एक 40,000 पर्यंत जाते, 37,000 ते 40,000 पर्यंत.
बेसिक सॅलरी कमी असते, तुम्हाला एक 20,000 रुपयेपर्यंत असते, परंतु याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व अलाउन्सेस भेटतात, खूप सारे अलाउन्सेस असतात. तर याच्यामध्ये लोको पायलटचे प्रकार असतात पहा. असिस्टंट लोको पायलट असेल किंवा लोको पायलट मेल असेल, गुड्स असेल, पॅसेंजर ट्रेन्सचं लोको पायलट असेल, त्यानंतर शटिंग लोको पायलट असेल, असे विविध प्रकार असतात. त्याचे तुम्हाला पोस्टिंग नंतर दिले जातात. तर हे लोको पायलटची जी मित्रांनो पदभरती होणार आहे त्यासाठी एक सर्क्युलर तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटचं मी सांगणार आहे काय चेंजेस आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये. तर बघायचं एज लिमिट काय असतं मित्रांनो. 18 ते 28 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असतं, ओबीसीसाठी 18 ते 31 वर्ष, SC ST साठी 18 ते 33 वर्षापर्यंत असतं. रिझर्वेशन देखील याच्यामध्ये तुम्हाला असतं. त्याच्यानंतर मित्रांनो आता क्वालिफिकेशन, जे जुनं क्वालिफिकेशन होतं मित्रांनो तेच क्वालिफिकेशन आहे, परंतु थोडेफार याच्यामध्ये चेंजेस त्यांनी केलेले आहेत. तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, ॲडव्हान्स करेक्शन स्लिप देण्यात आलेली आहे. क्वालिफिकेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट इज एज अंडर, खालीलप्रमाणे दिलेलं आहे. एज्युकेशन काय म्हटलं आहे, मेट्रिक्युलेशन पास प्लस, म्हणजेच 10वी पास प्लस तुमच्याकडं ITI पाहिजे स्पेसिफाईड ट्रेड्समध्ये, किंवा ॲक्ट अप्रेंटिसशिप जरी तुम्ही केलेला असेल तरीही चालेल. किंवा मित्रांनो जर तुमच्याकडे ITI नाही तर डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इन लिव्ह ऑफ ITI मधून जरी असेल किंवा डिप्लोमा जरी असेल तुमचा तरीही अप्लाय करता येईल तुम्हाला. त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की डिग्री इन द इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स ॲज अबोव विल बी ऑल्सो ॲक्सेप्टेबल. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग जरी झालेलं तुमचं तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. मग कुठले कुठले ट्रेड पाहिजे, 10वी नंतर तुम्ही ITI इंजिनिअरिंग डिप्लोमा कशामधून केला पाहिजे, फिटर, इलेक्ट्रिशियन, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेल राईट, मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ, TV, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक. आता इलेक्ट्रिशियनचा बऱ्याच जणांचा ITI झालेला असतो मित्रांनो, त्यांनाही अप्लाय करता येईल. फिटरचा बऱ्याच जणांचा झालेला असतो. त्यानंतर वायरमॅन, त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, त्यानंतर ॲर्मेचर अँड कॉईल वेंडर, त्यानंतर मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मेकॅनिस्ट आणि रेफ्रिजरेशन आणि AC मेकॅनिक याच्यामधून जरी झालेला असेल तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर मित्रांनो हेच एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी आता ठेवलेलं आहे. याच्यामधून काही ट्रेड्स त्यांनी कमी केलेले आहेत. अगोदर देखील हेच एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं, परंतु मित्रांनो ही नवीन जी पदभरती तुमची होणार आहे त्याच्यासाठी हे रिक्रुटमेंटचं जी ॲडव्हान्स स्लिप आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनची ती ऑफिशियल वेबसाईटवरती सर्क्युलर देण्यात आलेलं आहे. म्हणजेच यांची तयारी चालू झालेली आहे मित्रांनो. येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये ह्याची जाहिरात कधीही प्रसिद्ध होऊ शकते मित्रांनो. तर हे 11/12/2023चं सर्क्युलर प्रसिद्ध झालेलं आहे. हिंदीमध्ये देखील त्यांनी या ठिकाणी खाली दिलेलं आहे पहा. आता मित्रांनो मग तुमचं जर एज्युकेशन असेल इथं तर तुम्ही अप्लाय करू शकता. TCS सारखी कंपनी या ठिकाणी तुमची परीक्षा घेते मित्रांनो. तर याचा सिलेबस नेमका काय असतो, मग स्टेज ऑफ एक्झाम काय असतात. आता याच्यामध्ये मित्रांनो 2 स्टेजेस असतात तुमच्या. CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होते. पहिली स्टेज कॉम्प्युटर बेस असते, एक्झामच असते तुमची, आणि दुसरी देखील सेम 2 स्टेज असते तुमच्या एक्झामच्या. त्या 2 स्टेज तुम्हाला द्यावे लागतात. याच्यामध्ये तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील मित्रांनो असते. तर फर्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला मित्रांनो 60 मिनिटाचा वेळ असतो. नंबर ऑफ क्वेश्चन 75 असतात. तर याच्यामध्ये काय विचारलं जातं तुम्हाला पहा, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग, जनरल सायन्स विचारलं जातं ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स 10th स्टँडर्ड लेवल 10वीच्या लेवलचं असतं. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स. तर अशा पद्धतीचे हे 4 टॉपिक्स तुम्हाला CBT 1 मध्ये या ठिकाणी असतात. CBT 1 तुम्ही क्वालिफाय केले की CBT 2 तुमची घेतली जाते. सेकंड स्टेज असं त्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये 2 पार्ट असतात मित्रांनो. टोटल ड्युरेशन असतो 2 तासाचा 30 मिनिटाचा, 2 तास 30 मिनिटाचा, पार्ट A आणि पार्ट B दोघांसाठी. द सेकंड स्टेज शॅल व्ह्यू 2 पार्ट्स. ए पार्टमध्ये मित्रांनो 90 मिनिटाचा वेळ असतो. 100 क्वेश्चन्स तुम्हाला असतात, ज्याच्यामध्ये मित्रांनो मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग, जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स ह्या 4 टॉपिक्सवरती पार्ट ए मध्ये तुम्हाला प्रश्न असतात. पार्ट बी मित्रांनो तुमचा 60 मिनिटाचा 75 क्वेश्चनचा असतो. प्रत्येकाचे क्वालिफाईंग मार्क्स त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो, जसं की 35% क्वालिफाईंग मार्क्स या ठिकाणी असणार आहेत तुमचे. तर पार्ट बी मध्ये मित्रांनो काय काय असतं पहा, इंजिनिअरिंग डिसिप्लिन किंवा डिप्लोमा डिग्री डिसिप्लिनवरती तुम्हाला प्रश्न असतात. जसं की तुम्ही ज्या ज्या ट्रेडमधून अप्लाय केलेले त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स तुम्हाला पार्ट बी मध्ये या ठिकाणी स्टेज 2चा या ठिकाणी असणार आहेत. पार्ट बी झाल्यानंतर मग तुमचे 2 स्टेज कंप्लीट होतात. स्टेज 1 CBT एक्झाम, स्टेज 2 CBT एक्झाम पार्ट ए आणि बी. त्यानंतर मग तुमचं डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन केलं जातं. तर लोको पायलट मित्रांनो या ठिकाणी ट्रेन ड्रायव्हर आपण असं त्याला म्हणतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर जाहिरात अजून आलेलं नाही मित्रांनो, फक्त एक सर्क्युलर या ठिकाणी आलेलं आहे, ज्याचं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरून समजतं की यांची प्रोसेस सुरू झालेली आहे, जाहिराती कधीही येऊ शकतात. हे सर्क्युलर पहा, द जनरल मॅनेजर ऑल इंडिया रेल्वेज प्रोडक्शन युनिट सर्वांना या ठिकाणी मित्रांनो पाठवण्यात आलेलं आहे.
आणि ऑफिशियल वेबसाईटवरती देखील हे अवेलेबल आहे. त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल मित्रांनो ही क्लॅरिफिकेशन देण्यात आलेलं आहे. क्लिअरिफिकेशन केले की क्लिअर केलेलं की हेच एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवायचे. यानुसार पदभरती होणारे डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी असणारे लोको पायलटसाठी, असिस्टंट लोको पायलटसाठी. तर मित्रांनो याबद्दल जसे अपडेट येतील तसे आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.